नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. 25 मिनिटं 50 बातम्या बघणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी येते. नाशिकमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकतायत. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आलेत. शहरातील विविध परिसरात अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत. तर मुंबईत सुद्धा मंत्रालय परिसरात अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर दिसतायत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिकमधून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. लक्ष्मण, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत आपण समजू शकतो. नाशिकमध्ये असे कुठे कुठे बॅनर लागलेत? नाशिक शहराच्या अनेक भागांमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याचं पाहायला मिळते. नाशिकचा कॅनडा कॉर्नर असेल, श्रीरामपूर रोड असेल, सीव्हीएस असेल, अशा सगळ्याच परिसरामध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडनं भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले फलक जे आहेत अजित पवारांचे ते पाहायला मिळत आहे. खरं तर अजित पवार यांच्या मुळे राजकीय क्षेत्रामध्ये पुन्हा एक नवी चर्चा सुरू झाली. एकीकडे महायुतीमध्ये वाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एकला चलोचा नारा जो आहे तो देण्याची भूमिका अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची आहे का, असा प्रश्न या सगळ्या होर्डिंगमुळे उपस्थित केला जातोय. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे होर्डिंग लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरती भावी मुख्यमंत्री अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि याच होर्डिंगच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्यावरती जयंत पाटील असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचे फोटो जे आहेत ते देखील पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे हे फलक जे आहेत ते सध्या नाशिककरांचं लक्ष वेधून घेत आहेत. बरोबर आहे. मात्र काय चर्चा आहे नाशिकमध्ये या बॅनर्सवरनं? नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये लावलेले हे बॅनर जे आहेत ते चर्चेचा विषय यासाठी आहे की अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील. मात्र असं करत असताना ज्या जागा आपल्याला लागतात, जितके आमदार हे मुख्यमंत्री होण्यासाठी लागतात, ते निवडून येण्यासाठीची ताकद जी आहे ती पक्षाची वाढावी हा उद्देश यामागचा आहे. आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह जो आहे तो या निमित्तानं निर्माण व्हावा असा देखील भावना या कार्यकर्त्यांची आणि या नेत्यांची आहे होर्डिंग लावत असताना. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा जर आपण श्वेता विचार केला तर जवळपास 5 ते 6 आमदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकमध्ये आहे. जे पूर्वी शरद पवारांसोबत होते ते आज अजित पवारांच्या सोबत आहे. त्यामुळे जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आमदार कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर निश्चितपणे ते नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवारांसोबत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं बॅनरबाजी करणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या भावना देखील त्याच आहेत की अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. कारण विकासाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर अजित पवार हे निश्चितपणे सर्वांनाच उजवे आहे आणि म्हणून अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर त्याचा फायदा होईल अशी भावना या कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून या भावनेने या कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावलेत. अगदी बरोबर आहे लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे. अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते जिजाईवरती आलेत. अजित पवार हे त्यानंतर रांजणगावला रवाना होतील. अजित पवार यांचं पुण्यातलं जिजाई हे निवासस्थान आणि तिथे कार्यकर्त्यांची आज सकाळपासूनच झालेली ही गर्दी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. अजित पवार हे रांजणगावला रवाना होत आहेत. मात्र त्याआधी त्यांच्या जिजाई या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, त्यांच्या गाड्या, असा हा सगळा माहोल आहे. अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे समर्थक कार्यकर्ते हे त्यांच्या जिजाई या बंगल्याबाहेर जमले होते.